अरे थांब, स्क्रोल करू नकोस, हा मामांचा व्हिडिओ आहे. ज्याच्या मस्तकावर सद्गुरू बाळूमामांचा हा पिवळा भंडारा लागतो ना, त्याच्या आयुष्यातून भीती नावाचा शब्द मुळासकट उखडून फेकला जातो. हा साधा भंडारा नाही, ही साधी हळद नाही, हे मामांच्या अथांग तपाचं तेज आहे. अंगावर घेतलेल्या घोंगडीत अख्खं ब्रह्मांड सामावून घेणाऱ्या त्या महासिद्धानं भक्तांच्या रक्षणासाठी दिलेलं हे एक अभेद्य आणि वज्र कवच आहे. घाबरू नकोस, कारण बाळूमामांच्या खऱ्या भक्ताला पाहून साक्षात काळ सुद्धा 2 पावलं मागे सरकतो. मृत्यूलाही ज्यांच्या हुकुमाशिवाय पाऊल टाकता येत नाही, त्या महादेवाच्या अवताराचा तू भक्त आहेस. जर तुझ्या आयुष्यात आज संकटांचे काळेकुट्ट डोंगर उभे असतील, दुष्ट लोक तुझा छळ करत असतील, जग तुझी थट्टा करून तुला कमी लेखत असेल, तर शांत रहा, काहीही बोलू नकोस. फक्त डोळे मिट आणि त्या कपाळावरच्या धगधगत्या भंडाऱ्याला स्पर्श कर. कारण जेव्हा जगाचा खरा मेंढपाळ तुझा हात धरतो, तेव्हा या विश्वातील कोणतीही सैतानी ताकद तुझं केसभरही वाकडं करू शकत नाही. लक्षात ठेव, तू कधीच एकटा नाहीस. तुझ्या मागे आदमापूरचा हा बाळू धनगर, हा थोर मेंढपाळ एक महाप्रचंड अदृश्य शक्ती बनून उभा आहे. ही ती शक्ती आहे जी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या संकटातून आणि मृत्यूच्या जबड्यातूनही माझ्या भक्तांना खेचून आणण्याची ताकद ठेवते. तुझा मार्ग कितीही काट्याकुट्यांचा, रक्ताळलेला आणि कठीण असो, मामांच्या कृपेचा हा पिवळा भंडारा प्रत्येक संकटासमोर ढाल बनून तुझा मार्ग मोकळा करेल. हा या बाळू धनगराचा शब्द आहे. माझा भक्त जर 7 पाताळ जरी गेला तरी त्याला केसाला धरून बाहेर काढायची ताकद या बाळू धनगराच्या शब्दात आहे, या भंडाऱ्यात आहे. जगाला वाटेल की तू संपला आहेस, तुझा खेळ खलास झाला आहे, पण त्या मूर्खांना हे माहीत नाही की तुझा लगाम त्या सिद्धपुरुषाच्या हातात आहे, ज्याने उभ्या आयुष्यात लाखो मुक्या प्राण्यांचं, दीन दुबळ्यांचं आणि मेंढ्यांचं रक्षण केलं. तो तुला या जगाच्या भीषण वादळात कधीच एकटं सोडणार नाही. सावधान होऊ नये का? माझ्या भक्तांची निंदा जर कोणी केली, त्यांना जर कोणी नाव ठेवली किंवा त्यांना छळण्याचा प्रयत्न केला, तर हा बाळू धनगर त्याला कधीही सोडणार नाही. त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय हा मामा शांत बसणार नाही. मनातली भीती आता पूर्णपणे जाळून राख कर. त्या पिवळ्या भंडाऱ्यावर आणि मामांच्या शब्दावर अढळ वज्र विश्वास ठेव. जेव्हा एकदा काळजात बाळूमामा हे नाव कोरलं जातं ना, तेव्हा ब्रह्मदेवानं लिहिलेल्या नशिबाच्या रेषा सुद्धा स्वतःला बदलून घेतात. हा भंडारा म्हणजे मामांनी तुला दिलेली जिवंत गवाही आहे. बाळा, तू भिवू नकोस, मी तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासाच्या प्रत्येक ठोक्यात तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामा हे फक्त एक नाव नाही, तो एक पेटता ज्वालामुखी आहे. जो भक्त निष्ठेने हाक मारतो त्याच्यासाठी हा मेंढपाळ 7ही पाताळ फोडून काळजाचं पाणी करून धावत येतो. हा माझ्या मामांचा शब्द आहे आणि मामांचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. लोक काय भुंकतात किंवा समाज काय बोलतो याची पर्वा करणं आता सोडून दे. फक्त आदमापूरच्या चरणांशी आपली निष्ठा श्वासापर्यंत घट्ट ठेव. कारण जेव्हा काळाचा बाप आणि वेळेचा मालक तुझ्या पाठीशी हिमालय बनून उभा असतो, तेव्हा तुझा वाईट काळ सुद्धा तुझ्या कपाळावरचा तो तळपणारा सूर्यसमान भंडारा पाहून तुला साष्टांग दंडवत घालून गुपचूप पळ काढतो. अधर्माचा अंत करणाऱ्या आणि दिनांचा कैवारी असलेल्या बाळूमामांच्या चरणी एकदा शरणागत होऊन बघ. मग हा चमत्कार बघ की हे संपूर्ण जग तुझ्या तेजासमोर कसं गुडघे टेकून झुकतं. विसरू नकोस, जोपर्यंत कपाळावर मामांची ही पिवळी हळद आणि काळजात मामांचं नाव आहे, तोपर्यंत तुझा पराभव करायची ताकद या सृष्टीत कोणातही नाही. जिथे बाळूमामा आहेत तिथे विजय निश्चित, अटळ आणि वज्रलिपीत कोरलेला आहे. बोला बोला, बाळूमामांच्या नावानं चांगभलं. मंडळी, ही बाळूमामांची सेवा आम्ही श्रद्धेने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला ही सेवा आवडली असेल तर तुमच्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मामांचे भक्त हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमची साथ आम्हाला अशीच अखंड लाभू द्या. धन्यवाद.